नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा। नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं। दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात। थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते। अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते। तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात। त्यामुळेच दिवाळीत अभ्यंग स्नान करण्यास सांगितले आहे। या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात। संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते। तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे। हा दिवस छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो। नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते। समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते। या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते। आता गावांचा विकास झाला आहे, त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिली नाहीत। मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणेच घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गायीच्या शेणाने सडा सारवण केले जाते। गायी गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात। कोणत्याही अस्मानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणी माता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते। शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात। सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात। त्यामध्ये तिळाचं तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो। यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता फुलांनी पूजा केली जाते। काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात। कोकणात कारीट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते। ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकारा केला जातो। हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते। श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला। नरकासुर हा फक्त राक्षस नाही, तर कधीही नष्ट न होणारी अघोरी दृष्ट वैचारिक शक्ती। अर्थात कोकणात हा दिवस चाऊदिस म्हणून साजरा करतात। नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारीटाचा का वापर करण्यात आला, त्यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया। दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण। पूर्वजांनी आपली संस्कृती टिकवताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय। कारीट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे। आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे। नरक चतुर्दशीची कहाणी। नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते। यानुसार असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतिषपूर, नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता। एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडले त्याने हिसकावून घेतली। तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले। अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली। आदितीची मौल्यवान कर्णकुंडले परत प्राप्त केली। त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले। म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे। त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले।
त्यामुळे त्या 16 सहस्त्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली। भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली। याशिवाय शुभ संकल्प करण्याची रीत आहे। नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते। धन्यवाद।